हां. आणि माझ्याबरोबर सद्भक्त श्री केदार खाडे बरोबर आहे. दंडोत प्रणाम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खडकुलीला जाण्याचा मार्ग, श्रीकृष्ण आश्रम, होडीचा प्रवास, तेही जॅकेटने, आणि त्याचबरोबर खडकुलीची किती स्थाने उघडी झालेली आहेत, त्याचबरोबर संगमेश्वर स्थान उघडं झालंय का, आणि पाण्यातील काही स्थाने आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर जे येथील जे काही सद्भक्त आहेत त्यांचीही आपण भेट घेणार आहोत. आजचा व्हिडिओ मात्र जरूर पहा. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. आज मी निघालोय खडकुलीला. आज वाळूजवरून आपल्याला खडकुलीला जायचं आहे. या ठिकाणी जवळच पोलीस स्टेशन आहे, इकडे हा नगर हायवे आहे, आणि मधूनच इकडे रांजणगावकडे जाणारा हा रस्ता, या रस्त्याने आपल्याला खडकुलीला जावं लागत आहे. दंडवत प्रणाम. आता इकडे रांजणगावकडे जे शेंदूरवादा आहे त्या मार्गे आपण निघालेलो आहे. आता मी वाळूजवरून आलोय. साधारण 10 ते 11 किलोमीटर वरती या ठिकाणी शेकटा चौफुली आहे. मी या मार्गे इथून आलो. या साईडला बिडकींचा हा रस्ता आहे, आणि इकडे नगर जो हायवे आहे तिकडे जातो. मांडव्याकडे जाणारा हा रस्ता. आता पाठीमागे जवळपास 2-3 किलोमीटर अंतरावर शेकटा जे चौफुली होती तिथून या ठिकाणी मांडवा हे गाव आहे. इकडे एक फाटा फुटतो आणि आपल्याला तिकडे जायचंय. इथे बी खडकुलीचं एक बोर्ड दिलेलं आहे, खाली नंबरही दिलेला आहे, आणि इथून जे आहे मांडवा 2 किलोमीटर आहे. आता आपण आलोय मांडव्याला. इथं बोर्ड लावलेला आहे खडकुलीकडे जाण्याचा रस्ता, आणि या साईडला हा रस्ता जातो. डावीकडे काही अंतरावर गेल्यानंतर एक फाटा आहे, आणि इथून सावखेड्यालाही जातो. तिकडनंही जाता येतं, पण इथून शॉर्टकट जे आहे आपण इकडे खडकुलीला जात आहोत. इथून साधारण 4 ते 4.5 किलोमीटर अंतर हे खडकुलीचं मंदिर आहे. असा रस्ता आहे. पावसाळ्यात मात्र पूर्ण चिखल होऊन जातो या रस्त्यावरून. सर्व सद्भक्तांनो, जून महिन्यामध्ये खडकुलीचं जे स्थान कसं आहे, किती स्थान उघडे आहे, हे दाखवण्यासाठी मी स्वतः स्थान वंदन करण्यासाठी निघालेलो आहे. आज सकाळीच छत्रपती संभाजीनगरहून वाळूज मार्गे मध्ये शेकटा, मांडवा या मार्गे मी सध्या खडकुलीला जात आहे. मित्रांनो, आपण इथे आल्यानंतर या साईडला जो हा रस्ता दिसतोय हा सावखेड्याचा रस्ता आहे. इथपर्यंत हा रस्ता बऱ्यापैकी आहे. मी ज्या मार्गाने आलो तो इकडे मांडव्याहून आलेलो आहे. अशा पद्धतीचा रस्ता आहे. काही अंतरापर्यंत असा हा खडीचा रस्ता आहे. महानुभाव आश्रमच्या अगदी जवळ आलोय आपण आता. पण रस्ता अशा पद्धतीचा आहे.
आपण आश्रमातून आता ज्या ठिकाणी होडी आहे तिकडे आपण निघालेलो आहे. आता खडकुलीच्या स्थानाकडे निघालेलो आहे. पण जे 3 मजली मंदिर आहे इथूनच आपल्याला कळस दिसतो आणि कळस पाहिल्यानंतर दिसल्यानंतर इथूनच दंडवत घालावं म्हणून मी इथूनच दंडवत घालत आहे. एक मिनिट. बस येऊ आणखी माझं कुठं घ्यायचं आणखी. आता हे शेफ्टी जे जॉकेट आहे असं आहे नाही का, पहिल्यांदाच घालतो इथे. ते तुम्ही घालून घ्या. आदरणीय भोजराज दादा आणि केदार माझ्या बरोबर आहेत. आम्ही या होडीने आता प्रवास करत आहोत. शेफ्टी जॅकेट घालून निघालेलो आहे. दंडवत प्रणाम. चालायचं दादा. डोले माझी पाण्यावरी नावरे, चक्रधर स्वामी राया लवकर धावरे. श्री चक्रधर स्वामी राया बिगी बिगी धावरे. खडकुलीला जात असताना अतिशय निसर्गरम्य वातावरण आहेच आहे, थंड हवा आहे. त्याचबरोबर असे जो पक्षी आहेत आपल्याला अनेक दिसत आहेत. पाय या साईडला जवळ बसलेले झूम करून दाखवता येते. अनेक पक्षी सध्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. बाबा सध्या ही होडी चालवत आहेत आणि आमचा प्रवास हा खडकुलीचा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं या ठिकाणी अनेक महिन्यांचं ज्या वेळेस वास्तव्य होतं, नागदेवाचार्यांचं जी अनुसरणाची भूमी आहे त्या भूमीकडे, जी तपोभूमी आहे, आपण त्या ठिकाणी निघालेलो आहे. जून महिन्यातलं जे काही दर्शन आहे खडकुलीचं हे कसं आहे ते दाखवण्यासाठी आपण जवळ आलेलो आहे. मंदिर पूर्णपणे सध्या उघड झालेलं आहे आणि आपण अगदी जवळ आलेलो आहे. हा आनंद काही आगळा वेगळाच आहे. अगदी आपण जवळ आलेलो आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. या बेटावर असणार हे खडकुलीचं मंदिर येथे आपण आलेलो आहे. पण मुख्य मंदिर जे आहे आपण तिथे जाऊया. आपल्या बरोबर आदरणीय दादा आहे आणि बरेच लोक म्हणतात गुरुजी हे स्थान उघडं झालेलं नाहीये, आता तुम्हाला किती उघडं झालंय ते दाखवतो. हा मोकळा जो भाग आहे तो सगळं दाखवा या साईडनं. आणि पूर्णपणे हे बेड जे आहे ते पूर्ण उघडं झालेलं आहे. त्याही साईडला आपण प्रत्येक ठिकाणी तर जाणारच आहे. आणि एवढं सध्या जून महिन्यात हे उघडं झालेलं हे 3 मजली मंदिर. आता आपण बाबांच्या बरोबरच आतमध्ये विडा अवसर जो आहे ते करून घेऊया. अतिशय मजबूत आणि चांगलं मंदिर बांधलेलं आहे. हे पूर्णपणे पाण्यात असतं. आपण हे सगळ्यात खाली जे आहे त्या मंदिरात आलेलो आहे. हे पूर्ण हे सगळं आपल्याला दिसत असेल कशा पद्धतीने इथं पाणी जे आहे शेवाळलेला भाग दिसत आहे. इथे आल्यानंतर थोडीशी सेवा केली साफसफाईची तर अतिशय चांगलं.
देवा आनंद कोंडा श्रीपती दयेच्या सागरा स्वामी श्री योगेश्वरा नमो नमः श्री योगेश्वरा नमो नमः सुमने माझी अर्पितो भाव सौरभ काठिन्य हृदयाची तू करावे कुसुमासम करावे कुसुमासम श्री चक्रधर स्वामी की जय नागपत्रकराची ही नारियल परिशील प्रतिज्ञा ही सुपारीची भावविडा तुझर्पितो ईश्वरा तुझर्पितो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आणि हे मंदिर कसं आहे ते तुम्ही आता पहा 3 मजले आहेत. मी तुम्हाला मुद्दाम दाखवतोय, मी तर दर्शन केलेलं आहे. आता इथे आल्यानंतर दादा बरोबर आहे, आई आहे. हे जे मंदिर आहे गुरुवर्य परमपूज्य आचार्य प्रवर जे नागराज बाबा जुने होते त्यांनी या मंदिराचे अतिशय परिश्रमाने हे मंदिर उभं केलेलं आहे. अनेक वर्षे हे कार्य चाललेलं होतं आणि याचं जे काही उद्घाटन झालेलं आहे 29/4/2004 मध्ये हे मंदिर पूर्ण झालेलं आहे. आता आपण हा सभोवतीचा परिसरही पहा कशा पद्धतीचा दिसतोय तो. आणि त्याच्यानंतर याही साईडला उघडे झालेले मंदिर आहेत. जून महिन्यामध्ये आपण हे दर्शन करत आहोत. आणि त्याचबरोबर आपण हे मंदिर कसं आहे अतिशय चांगल्या पद्धतीने पाहूया. आमच्या बरोबर चला. इथून हे जे आहे पूर्ण पाण्यात असतं. आता इथून पुढे आल्यानंतर आपण इथे थोडस खाली वाकून जावं लागतं आणि मेन मंदिरामधील जे काही इथे ओटा केलेला आहे तो आपण पाहत आहोत. अतिशय जवळून दाखवा. त्याच्यानंतर हे जे विशेष आहे संगमेश्वर तिथून हे विशेष आणलेलं आहे तेही आपण इथं वंदन करत आहोत. या ठिकाणी पूजा अवसर विडा हे देखील आपण विधी केलेला आहे आणि आपण प्रत्येक जण हे स्थान वंदन चांगल्या पद्धतीने करावं यासाठी मी मुद्दाम अशा पद्धतीची माहिती आणि व्हिडिओ आपल्याला देत आहे. आता इथे आपल्याला हे स्थान वंदन झालेलं आहे, जवळून दाखवू शकता. त्याच्यानंतर आपण इथून दक्षिणेला आपण जातोय. दक्षिणेत गेल्यानंतर फक्त आपण इथून हा जो काही परिसर आहे ते मंदिर किंवा मांडलिक स्थाने अशा पद्धतीने सांगितलं जातं ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर इथे जे आहे हे पूर्ण मंदिर आपण पाहूया अतिशय सावकाश पद्धतीने. आता याच्यानंतर बरेचसे लोक म्हणतात गुरुजी इथं कृष्णाची मूर्ती वगैरे आम्हाला काही दिसत नाहीये कारण अन्य बरेचसे लोक येतात. मग त्याच्यासाठी आपण आता वरच्या मजल्यावर जात आहोत. हे मंदिर कसं आहे पूर्णपणे पाहून घ्या. आता वरच्या मजल्यावर सध्या मी जात आहे. इथून हे पायऱ्या आहेत. गुरुवर्य परमपूज्य कैवल्यवासी नागराज बाबा यांच्या अथक परिश्रमामुळे हे मंदिराची निर्मिती झालेली आहे. हे पहिला मजला चढून वरती आलेलो आहे. आता इथूनही पहा या दुसऱ्या मजल्यावरती अति भव्य आहे. पाणी देखील दुसऱ्या मजल्याच्या या खुणेपर्यंत इथे हे डाग आहे. हे पूर्णपणे हे पाण्यात असतं. ज्यावेळेस धरण 100% भरलेलं होतं त्याही वेळेस आम्ही इथे आलेलो होतो. त्याच्यानंतर इथून आपण आता तिसऱ्या मजल्याकडे चाललेलो आहे. आता इथून या पायऱ्या आहेत पण इथून वरती मात्र तिसऱ्या मजल्यावरती जे काही मंदिर आहे तिथे आपण वरती जातो आणि वरती गेल्यानंतर आपण सभोवतीचा परिसर पुन्हा पाहणार आहेत. आता दुपारची वेळ आहे, ऊनही पडलेलं आहे पण इथे येताना हे बऱ्याच वेळाच लोकांना लागतं. पण इथे विशेष आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं या ठिकाणी एक मूर्ती बाबांनी स्थापन केलेली आहे. या ठिकाणी विशेषही बसवलेलं आहे. त्याचबरोबर आपण वरती आल्यानंतर
जायकवाडी धरणाचं पाणी ज्यावेळेस कमी होतं त्याच वेळेस आपले इतर स्थानं उघडे होत असतात. आता इथे हे जे आहे तो आता सभोवतीचा पूर्णपणे पाणी पहा. ते जे बेट दिसतंय ते सावखेडा ना दादा? हा, जुनं सावखेडा जे आहे मध्ये एक बेट आहे, पूर्वीचं तिथे गाव होतं. आणि त्याच्यानंतर या इथं मध्ये जे आहे इथे संगमेश्वर जे पाणी वगैरे इथं मध्ये दिसतंय, आणखी काही उघडं झालेलं नाही. त्याच्यानंतर या साईडला खाली जे आहे ते चिंच कपाट आहे. इथे एक स्थान आहे, तेही आपण वंदन करणार आहे. आणि त्याचबरोबर आपण पूर्णपणे परिसर पाहूया तिसऱ्या मजल्यावरून. मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस वरच्या कळसावरूनही हा परिसर दाखवलेला आहे. आम्ही ज्या होडीनं ज्या चप्पूने इथे आलोय ते इथे आपल्याला दिसत आहे. पलीकडे ते जे स्थान उघड आहे ते आपण पाहूया. त्याच्यानंतर असं सांगितलं जातं, बाबाने विचारलं, गोविंदावर कपाट पडणे ही जी काही लीळा आहे ते स्थान या ठिकाणी आपण तिथेही जाणार आहे. त्याच्यानंतर समोरचं जे उघडं दिसतंय नगर भविष्य कथन, अशा पद्धतीने जे काही स्थान आहे ते आपण सध्या पाहत आहोत. आणि या तिसऱ्या मजल्यावरूनच हा परिसर कसा आहे तो आपण सध्या पाहूया. कारण बरेच लोक येतात, खालचं जे आहे तेच जे मंदिर आहे तिथे येऊन जातात. आणि हे दर्शन किंवा हा परिसर बऱ्याचशा लोकांना पाहायला मिळत नाही, म्हणून या ठिकाणी मी आलोय. नागदेवाचार्य आपले जे काही गुरुवर्य होऊन गेले त्यांची ही तपोभूमी आहे, दीक्षाभूमी आहे. त्यांना अनुसरण या ठिकाणी घडलेलं आहे. आणि यातून एक आदर्श मुद्दा मी घ्यायचंय. इथं आल्यानंतर परमेश्वराला एकच विनंती करायची, देवा मला ही अनुसरण घडू दे, मला ही दीक्षा घडू दे. किंवा ज्याने दीक्षा घेतलेली नाही त्यांना हे की मला उपदेश तरी घडू दे. हीच प्रार्थना या खडकुलीच्या स्थानी आपण करावी. मी देखील या ठिकाणी परमेश्वराला विनंती करत आहे की सर्वांना याही स्थानाचं दर्शन घडू द्यावं. समोर हे कळस कसं आहे तेही पहा वरती. आणि माझ्या बरोबर भोजराज दादाही आहे. इतकं आहे का? कमी आहे ना? वाह, काय पाणी! बापरे बाप. त्यातूनच जे नगर भविष्य कथन म्हटलं जातं ते जे काही स्थान आहे त्या ठिकाणी आपण जात आहोत सध्या. खूप बारीक बारीक मासे आहेत बरं याच्यामध्ये. वा, काही ठिकाणी खोल आहे थोडं फार पाणी. अरे वा, वरच्या बाजून थोडस कमी आहे, उथळे नाही. अरे इकडनं कमी आहे. एक 8 दिवसांनी हे पाणी एकदम कमी होऊन जाईल. मग हे पाण्यातून येण्याची गरज पडणार नाही. पहा, वा, एकदम उथळ पाणी आहे इकडे. हा आनंद काही आगळा वेगळाच आहे बरं. पहा पाठीमागचं मंदिर पहा आणखी. गरम पाणी ना. पुष्पं फलं तोयं यो मे भक्ता प्रयच्छति. श्री चक्रधर स्वामी की जय. एक छोटासा व्हिडिओ.
प्रणाम बाबा. आणि आपण या खडकुलीची एखादी लीळा आम्हाला निरूपण करावी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. खडकुली महास्थान महानुभाव पंथाच्या साधकाकरता अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान मानले जातं. गंगा तीराचा नाशिक त्र्यंबकेश्वर पासून ते राहेर नांदेडच्या याचा मध्यभाग असल्यासारखा आहे. आणि ही जी भूमी आहे ही दीक्षाभूमी म्हणून ओळखल्या जाते महानुभाव साधकाकरता. ज्यांची पंथामध्ये ज्यांची संपूर्ण पंथाची धुरा ज्यांच्या खांद्यावर सोपवली असे नागदेव आचार्य, त्यांना या ठिकाणी स्वामींनी दीक्षा दिली. दीक्षा दिली म्हणजे सर्वस्व सोडून भगवंताला अनुसरले. जेव्हा चक्रस्वामींच्या भेटीला नागदेवाचार्य, दादोस, त्यांची माता आबाईसा, त्यांची बहीण ओमाईसा, त्यांची मावस बहीण महादाईसा हे भेटीला आल्यानंतर, कारण संगमेश्वर जे आहे शेजारी त्या ठिकाणी ईश्वर प्रतीती आली आचार्यांना, हे ईश्वर आहे, स्वामी ईश्वर आहे आणि मी जीव आहे, याला जीवेश्वर भाव असं म्हटलं जातं. आणि बोध झाल्यानंतर ते भेटीला खडकुलीला आल्यानंतर स्वामींच्या ठिकाणी पूजन विधी सगळा विधी उरकला आणि आपल्या गावी ते वापस जाऊ लागले. जात असताना नागदेव आचार्य आपल्या आईला म्हणतात, हे माझ्याजवळचं गठोड ते तुझ्याजवळ घे. दिलं आणि सांगितलं का तू चालत राहा, माझं पारखू नको, म्हणजे माझी वाट पाहू नको, मी अवकाशा बसेल. म्हणजे संन्यासच्या निमित्ताने, स्वभावाच्या निमित्ताने त्यांनी त्या आईपाशी दिलं आणि सरळ स्वामींच्या जवळ आल्यानंतर स्वामी म्हणतात कसं काय आले. मग तेच नागदेवाचे सांगतात, जी नाही मी असंच आलो. स्वामी म्हणतात काही विसरले का. नाही जी, मी गोसाव्यापाशी राहू पाहत असते, मी तुमच्याजवळ राहण्याची माझी इच्छा आहे. स्वामी म्हणतात तसं मी राहू देत नाही, तुम्हाला तुमच्या मनाने या वाटेल येसाल आणि जावा वाटेल तेव्हा जासाल, तसं नाही. मग ते विचार करू लागले, घर तरी अविद्या, अविद्या म्हणजे ममता आहे, दादोस तर अनिष्ट, दादोस ही देवता भक्त असल्यामुळे अनिष्टाचा मार्ग आहे. आणि गोसावी मज वर्षांनी 6 महिने जर मी अनुसरण घेऊ, संन्यास घेऊन देवाने जर नाही म्हणले तर, असा विचार करायचे. आणि मग जेव्हा असा विचार करायचे, स्वामी अशी चुटकी वाजायची, भटो चांग विचारा निखी विचारा, सांगा तू धुरू पावत असे. असं म्हणल्यानंतर परत विचारचे, घर तर अविद्या, दादोस तर अनिष्ट आणि गोसावी माती राहू देती की न राहू देती, वर्षा 6 महिने जर अनुसरल्या. आणि असं 3 वेळेस स्वामींनी चुटकी वाढली. 3ऱ्या चुटकी सरशीच ते म्हणाले ठीक, तुम्ही पाठवल तेव्हा जाईल आणि बोलवलं तेव्हा येईल. आणि मग स्वामी म्हणतात, द्यागा भाकेचे पोफळ, म्हणजे जसं एखाद्या मुलामुलीची स्वैरिक होताना स्वैरिक सुपारी फोडल्या जाते, तसं भगवंताला एक वचन द्या. आणि मग ते भाकेचे फळ म्हणून स्वामी सांगतात, सुती काळी जे, ज्या तुम्ही आता हा आम्हाला वचन आहे ते ध्येयपर्यंत प्रतिपाळीचे, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत. आणि मग त्या ठिकाणी स्वामी आचार्यांना दीक्षा देतात. दीक्षा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी झोळी देतात. मग झोळीच्या वेळेस महादाई बाईसाला सांगतात स्वामी की बाई झोळी आणा, कपडा आणा. मग ती जुनी झोळी देतात. तर स्वामी म्हणतात बाई नवी द्या. आणि स्वामी आपल्या हाताने ती गाठ मारून त्या आचार्यांना झोळी पण देतात. आणि झोळी दिल्यानंतर मग आचार्य विचारतात की जी भिक्षा मागताना काय म्हणायचं. आणि मग स्वामी म्हणतात कौनी काही म्हणे, कौनी काय म्हणे, तुम्ही काही एक म्हणा.
आणि मग आचार्य म्हणतात भिक्षा द्या असं म्हणलं चालेल का? आणि मग त्या स्वामी सांगतात हो, जे लागतं तेच मागायचं आहे का नाही. आणि मग तिथून मग आचार्यांना त्या पहिल्या दिवशी अनुसरण झालं, भिक्षावीत झालं. शेजारी भविष्यनगर कथन आहे, त्या ठिकाणी स्वामींनी बघितलं कभी या ठिकाणी गाव बसल आणि नंतर काही दिवसांनी ते वस पण पडल. आता वास्तविक तसंच झालं, काही दिवसांनी बसलं बी नंतर वस बी पडलं. त्या दुसऱ्या एका ठिकाणी गोविंद देहे कपाट पडणे, त्या साधक त्या ठिकाणी बसलेले होते आणि गोविंदावर कपाट पडले. आणि मग ते आचार्यांना पाठवलं आणि मग ते सांगायला लागले की बा गोविंदासारखा महात्मा स्मरणिष्ठ स्वामींचं सन्निधान असं. तर ते एक स्थान आहे. भविष्यनगर कथन आहे. इंद्रभट्टाला ते प्रसाद जो दिलेला आहे वस्त्रप्रसाद, की इंद्रभट्टाकडं स्वामी आवर्जून बघू लागले आणि तिथं महादाईचा पण बघतो स्वामी काहीतरी आवर्जून इंद्रभट्टाकडं विशेष मनधर्माकडे पाहतात. आणि मग ते सांगतात धाव धाव इंद्रभट्टा गोसावी तुझे बोलावीत असे. आणि मग आल्यानंतर स्वामी त्यांना तो प्रसाद द्या सांगतात तुमच्या घरी देवपाठ आहे का? मग ते हो. मग तुम्हाला ही जी वस्तू आम्ही देणार याची तुम्हाला काही माहिती आहे का? मग ते सांगतात जी तुम्हीच सांगा. आणि मग स्वामी सांगतात श्रीप्रभूंच्या उपयोगात आलेल्या वस्तू इथं आमच्या आणि आम्ही तुम्हाला आता ते प्रसन्न होऊन देत आहे. येतीचा परमाणु तो ब्रह्मादिकाशी दुर्लभ, म्हणजे याचे कण सुद्धा ब्रह्मादिक देवतेला दुर्लभ असलेली अशी वस्तू आम्ही तुम्हाला प्रसन्न होऊन देत आहे. आणि मग स्वामी तिचे प्रसादाची महिमा सांगतात. प्रसाद सेव तुप्रू धर्मदक्ष वय अविधी नाश वय तामस काळी सत्वये गेले सत्वये सन्निधान द्यावयाची प्रवृत्ती उपजे असे प्रसादाची महिमा स्वामी सांगतात. आणि अशा पद्धतीत ह्या महानुभावपंथीय करता नव्हे तर सगळ्या समाजाकरताच हे एक उद्धारक स्थान म्हणलं तर काय हरकत नाही. या ठिकाणी गेल्याबरोबर साधकाला त्या ठिकाणी आत्मानुभूती जाणवती. साक्षात भगवंताचं त्या ठिकाणी निवास असल्यामुळं त्या ठिकाणचं वास्तव्यामध्ये इतकी सात्विकता आहे. लीळाचरित्राचे ज्ञात अज्ञात पानं उलगडायला लागल्यानंतर आत्मा त्या ठिकाणी इतकं समर्पित होतो. ज्या ज्या साधकांनी तो अनुभव घेतलेला आहे तो शब्दातीत आहे. तो शब्दामध्ये त्याचं वर्णन केलं जात नाही. असं अभूतपूर्ण यादव काळामध्ये असलेला सुख समृद्धीचा भाग होता आणि त्या भागातच असलेले हे खडकुली महास्थान आहे. त्या ठिकाणी आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याची पाण्याची लेवल कमी झाल्यामुळे दर्शनाचा साधक करता उपलब्ध होतो. आणि अशा दर्शनाचा योग ज्या ज्या भाग्यवंताला घडला ते भाग्यवंत खरोखर थोर आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. आता आपण या ठिकाणी विलास परशा ना तुमचं? हो. हा, परसय्या हे जे काही होडीतले चालक आहेत यांच्या बरोबर आपण जे संगमेश्वरचं स्थान आहे ते पाहण्यासाठी वंदन करण्यासाठी या चप्पूवर होडीवर निघालेलो आहे. आता संगमेश्वर जे काही स्थान आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. इथे विलास दादानी जी आहे तिथं दोरी बांधलेली आहे. हो 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 इथे हे स्थान आपल्याला दिसत आहे. आपण अतिशय भाग्यवान आहोत. या ठिकाणी स्थान आपल्याला दिसतंय. बापरे 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 बापरे. वा 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 वा. हा, मी येणारच आहे. या ठिकाणी संगमेश्वरचं जे स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे. नागदेवाचार्याने ज्या ठिकाणी अनुसरण घडलं ते जे स्थान आहे सध्या पाण्यात आहे. तरी पण स्थानाच्या वेधाने स्थानाच्या आवडीने आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मी स्थानाला दंडवत करत आहे. पाण्यात आहे पण राहवत नाहीये.
आणि मित्रांनो, इथं जे स्थान आहे, काही अविधी जरी घडत असतील तरी परमेश्वराला मी वंदन केलंय. आता सध्या स्थान वंदन करत आहोत. आणि लवकरच या स्थानाचं दर्शन सर्वांना घडावं ही परमेश्वर चरणी प्रार्थना करत आहेत. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. आता संगमेश्वरचं स्थान कुठे आहे ते आपण प्रत्यक्ष पाहूया. तिथे विलास आहे, दादा आणि ते दोघं. कुठे आहे ते पाषाण दाखवा तिथलं. हा, तिथे तिथे आणि त्याच्या खाली ओटा आहे. हा, तो झूम करून दाखवा तिथे. ते विशेष दाखवा तिथलं. हेच ते संगमेश्वरचं स्थान पाण्याखाली आहे. थोडंसं काही दिवसांनी उघडं होऊन जाईल. संगमेश्वरचं या ठिकाणचं जे काही स्थान आहे ते वंदन केलंय. आणि आता पुन्हा आपण खडकुलीच्या स्थानाकडे निघालेलो आहे. इथे जवळच खडकुली दिसतंय. आपण सध्या पाहत आहोत. या होडीवरून आता सध्या आपण खडकुलीकडे निघालेलो आहे. जे काही आणखी स्थान आहे, जे बाबा सांगत होते गोविंदावर कपाट पडणे, हे जे काही स्थान आहे ते सध्या पाण्यात आहे. ते ऑलरेडी पडलेलं आहे. पण ते देखील स्थान दर्शन आपल्याला घडवावं आणि म्हणून आपण सध्या त्या स्थानाकडे चाललेलो आहे. अगदी जवळ आलेला आहे. सध्या ओटा दिसत आहे. हा, ओटा. वा वा वा, किती भाग्यवान आहे. गोविंदावर कपाट पडणे जे काही स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आपण अगदी स्थानावर आलेलो आहोत. आतापर्यंत पूर्णपणे ते पाण्यात होतं आणि आज आपण अगदी जवळून दर्शन घेत आहोत. वा रे वा. हो ना, हो ना. अशा पद्धतीने स्थान आहे. पावसामुळे वरची फरशी देखील फुटलेली आहे. पण आपल्याला दर्शन घडावं या स्थानासाठी म्हणून मीही या ठिकाणी आलेलो आहे. परमेश्वराला या ठिकाणाहून साष्टांग दंडवत करतो. दंडवत दंडवत. फलाम तो यम योमे भक्ता प्रयचती सर्वाज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. हे जे काही आहे वरचं स्लॅब कोसळलेलं आहे. पण इथं जे काही ओटा आहे तो या ठिकाणी आहे. त्याची पडझड झालेली आहे आणि आपण सध्या हे स्थान वंदन करण्यासाठी आलेलो आहे. आपण इथलं जे काही स्थान आहे, मंदिर आहे, या ठिकाणी आपण सध्या जात आहोत. वरती सर्व सध्या वाहून गेलेलं आहे. पूर्ण पाषाण इकडे तिकडे पडलेलं आहे. ते आपण निरीक्षण करत आहोत. इथे अनेक सद्भक्त आज देखील स्थान दर्शनासाठी आलेले होते. फुलं वगैरे ठेवलेले आहेत. आपण देखील इथे स्थान वंदन करूया. उटी वगैरे केलेली आहे. खडकुलीच्या मेन मंदिराच्या दक्षिणेकडील जे काही एक मंदिर आहे, ओटा आहे, ते वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. इथं भव्य ओटा आहे. आता पूर्णपणे हे उघडं झालेलं आहे. साईडचा परिसर देखील आपण पाहत आहोत. आज रामडोहे येथील काही जे सद्भक्त होते त्याने येथील स्थान वंदन घडवलं. इथली आम्हाला चांगली सेवा दिली. सर्वांना आमचा दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. आता आम्ही खडकुलीचं जे काही स्थान आहे येथील सगळं स्थान वंदन केलंय. आता आम्ही इथून परतीचा प्रवास करत आहोत. पण एक मला हे वाटतं की बरेच लोक म्हणतोय गुरुजी सेफ्टी जॅकेट नाही, जॅकेट नाही. पण आता जॅकेट आहे तर ते घालत नाही. पण जॅकेटचा वापर निश्चित करायचा. दंडवत प्रणाम. आजचा जो काही प्रवास आहे, स्थान वंदन आहे, कसं वाटलं केदार? हा, खूप एन्जॉय केला. हा बाबा, आज कसं वाटलं आपल्याला? छान वाटलं. दादा आपल्याला? खूप छान वाटलं. वा वा वा. कुठून आलेत आपण? येसगाव गंगापूरहून आलेले आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.